तर ते प्रत्येक ग्रंथ लिहायचे आणि मला म्हणायचे तो वाचून काढ, काय चुका असतील ते बघ. तर आता मला मी काय एवढे हुशार नाही, फक्त मी म्हणायचे मी काना पत्रा वेळा तेवढंच बघू शकते, तुम्ही जे काय लिहाल ते काय मी हे करू शकत नाही. आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे मुलं जॉब त्यांचे कॉल वगैरे चालू असेल त्यांना डिस्टर्ब होऊ नये यासाठी मी त्यांची काळजी घेते, एवढी मी त्यांना हेल्प केली. आणि अडचण म्हणाल तर ग्रंथ लिहायला तर घेतलाय आणि कोरोनाचा आणि एकदम कडक लॉकडाऊन, तर सगळे दुकानं वगैरे बंद. त्यातलं ह्याला घेतलं मग पेन नाही, वह्या नाही आहे, 1-2 पेन होते आणि वह्या म्हणजे आता मुलाचे राहिलेले अर्धी पानं होते ना, मग ते पानं फाडून त्याच्या वह्या निर्माण केल्या आणि एक पानं आणि नंतर मग ते पेन पण संपली, वही पण संपली. मग आता काय करायचं, मग लॉकडाऊन असल्यामुळे कुठं बाहेर जाता येत नसेल. शेजारी अशी मुलं वगैरे असायचे ना, त्यांना मी विचारलं म्हणजे घरी पण जायचं नाही कुणाच्या, मग त्यांचे पण वह्या आणायचे, तर त्यांच्या वह्या कशा द्यायच्या, तर ते स्पर्श नाही करायचं की कोरोना एकदम कडक. मग त्यांनी काय केलं, बाल्कनीतून मला वह्या टाकल्या, मग ते मी त्या वह्या निर्माण करून दिल्या यांना. त्या अडचणी नाही म्हणता येणार याला, कारण एक तो आनंद पण होता की आपण एवढा मोठा ग्रंथ लिहायला घेते, आपल्याकडून सद्गुरूंच्या सामित्यानंतर ते करून घेत आहेत आपल्याकडं आणि तो एवढा मोठा ग्रंथ निर्माण होणार आहे, हाच आनंद खूप मोठा होता. अडचणी नाही म्हणता येणार. बहुतेकामधल्या अडचणी तर फेस करावं लागलं तुम्हाला? हो, त्या अडचणी फेस कराव्या लागल्या, पण स्वामीजी आमचे पदोपदी आम्हाला हो मदत करायची, म्हणजे नाही का, त्यांचा आशीर्वाद होताच आमच्या मागे. तर जे रामायण सर्वांना